भीम सुद्धा एका राजधानीत राहणार होता. वाटेत त्याला एक मोठे जंगल लागले. तो त्यातली झाडे झुडपे जगलेला लाट मारत उचलून टेकत चालला होता. हे सर्व त्याच्या गुरु हनुमानजींना कळाले होते. आणि पुढे काय होते ते आपण नाटकात बघूया. भीमाच्या भूमिकेत आहे श्लोक चिमके आणि हनुमानाच्या भूमिकेत आहे नचिकेत मान. आणि या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे आपल्या मुख्य कलाकार मॅडम सौ कल्पना. चला तर बघूया त्या मूळ नाटकात काय होतंय. कोण आहेस तू वानरा? माझ्या मार्गात का पडला आहेस? उठ आणि मला पुढे जाऊ दे. तुला एक गुंतवणूक आहे. मला ते कठीण आहे. तुला करायचे तर तू माझी चटून बाजूला करून पुढे जा. एवढेच ना? माझ्या सारख्या बलवानाला हे का अवघड आहे? आता डाव्या हाताने सुचवतो. आता उजव्या हाताने उचलतो. आता दोन्ही हाताने उचलतो. हे कसे शक्य आहे? माझ्या पूर्ण शक्तीने प्रयत्न करूनही ही शेपूट हलत नाही. काय झाले मी? तू ही शक्ती कुठे गेली? प्रभू